जालना शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं शहर आहे. मराठवाड्याचं केंद्रबिंदू मानलं जाणारं म्हणजे मराठवाड्यातलं केंद्रबिंदू जालना शहर. आणि या जालना शहराची महानगरपालिका 2021मध्ये डिक्लेअर झाली आणि 2026च्या 15 जानेवारी रोजी या निवडणुका झाल्या. पण आपल्याला माहीत आहे का ही जालना नगर परिषद किती जुनी आहे? आता महानगरपालिका असो पण नगरपालिका ही किती जुनी असो, जालना नगरपालिकाचं अस्तित्व हे निजाम सरकारच्या 1932पासून मानलं जातं. त्यावेळेस तिला जालना शहराला जी पालिका प्रशासन होतं तिला जालना बल्दिया असं नाव होतं. आणि त्यावेळेस निजाम सरकारचा हा राज्यकारभार उर्दूमध्ये असल्यामुळं उर्दूच्या पाट्या आपल्याला घरोघरी पाहायला मिळतात. ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1952मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या. तर यावेळेस पहिले नगराध्यक्ष म्हणून स्वर्गीय मोहनलालजी गोलेछा जे माजी आमदार होते, जे नंतर आमदार झाले, स्वर्गीय मोहनलालजी गोलेछा हे जालना शहराच्या नगरपालिकाचे पहिले नगराध्यक्ष झाले. 1952 ते 54 असा त्यांनी काळ या नगराध्यक्षपदाचा भूषवला. त्यानंतर सर्वाधिक काळ हा स्वर्गीय माणिकचंदजी बोथरा यांच्या नावे जातो. त्यांनी साधारण 1974 पासून तर 1984पर्यंत कार्यकाळ भूषवला. आणि त्यानंतर नाव येतं पतीपत्नीने ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं असे जालना शहराचे माजी आमदार श्री कैलासशेठजी गोरंट्याल आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संगीताताई गोरंट्याल. जालना शहराचे पहिले नगराध्यक्ष म्हणजे स्वर्गीय मोहनलालजी गोलेछा आणि शेवटच्या नगराध्यक्ष म्हणजे संगीताताई गोरंट्याल. असा हा इतिहास आपण इथं बघत आहोत. 70 वर्षामध्ये 23 नगराध्यक्ष. आता महापौर पदाचा मान कोणाला? जालना शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रवास हा साधारण 1952 पासून सुरू झाला. आत्तापर्यंत 23 नगराध्यक्षांनी शहराची धुरा सांभाळली आहे. आता परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्याने नगराध्यक्ष हे पद इतिहास जमा होणार असून सर्वांना वेध लागले आहेत ते जालन्याच्या पहिल्या महापौराचे. 16 जानेवारीला महापालिका निवडणूक निकालानंतर याचे उत्तर जालनेकरांना मिळणार आहे. जालना नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून मोहनलालजी गोलेछा यांनी 1952 ते 54 असा कारभार सांभाळला. तर 1970 ते 80च्या दशकात माणिकचंदजी बोथरा यांनी सर्वाधिक 10 वर्ष म्हणजे 74 ते 84 या पदाची जबाबदारी सांभाळली, जो एक विक्रमी कार्यकाळ ठरला. दरम्यान महानगरपालिका झाल्यानंतर यंदा पहिलीच निवडणूक होत आहे. 16 प्रभागातून 65 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी 454 उमेदवार मैदानात होते आणि 15 जानेवारीला मतदान होऊन 16 जानेवारीला जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर निवडले जाणार आहेत. आपण जे बघत आहात हे मोहनलालजी गोलेछा म्हणजे हे जालना शहराचे नगरपालिकाचे हे पहिले नगराध्यक्ष आहेत की त्यानंतर ते जालना शहराचे आमदारसुद्धा झाले असे हे स्वर्गीय मोहनलालजी गोलेछा. आणि हा जो आपण दुसरा फोटो बघत आहात हा माणिकचंदजी बोथरा यांचा आहे की ज्यांनी जालना शहर नगरपालिकाचे सर्वाधिक मोठा काळ नगराध्यक्षपदाचा भूषवलेला आहे. आणि त्यानंतर इतिहास घडवला ते कैलासशेठ गोरंट्याल आणि संगीताताई गोरंट्याल या पतीपत्नीने. म्हणजे या पतीपत्नीने या जालना शहराचे नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. जालना शहर नगरपालिका म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. 65 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुका या जुन्या नगराध्यक्षांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा नक्कीच औत्सुकतेचा विषय ठरणार आहे. जालना नगर परिषदेच्या 70 वर्षांच्या इतिहासात 23 अध्यक्षांनी शहराचे नेतृत्व केले. मात्र या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा अध्यक्षपद भूषवलेल्या कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्यांदा या पदावर बसण्याची संधी मिळाली नाही. हा राजकीय योगायोग जालन्यात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नगर परिषदेच्या 70 वर्षांच्या प्रवासात केवळ पुरुषच नव्हे तर ताराबाई डिगोळे, किरणबाई जुन्नरकर, कल्पना लाहोटी, भारती भगत, भारतीताई भगत, पद्माताई भरतिया आणि पार्वताबाई रत्नापारखे, संगीताताई गोरंट्याल या महिलांनीही नगराध्यक्ष म्हणून प्रभावी काम केलेले आहे. आपण जर या नगराध्यक्षपदाचा विचार केला तर आत्तापर्यंत साधारण 23 नगराध्यक्ष या जालना नगरपालिकामध्ये झालेले आहेत. आतापर्यंतचे
नगराध्यक्ष म्हणजे मोहनलालजी गोलेच्छा 1952 ते 54, मोहनलालजी गोलेच्छा 1952 ते 54, रंगनाथजी नाईक 1957 ते 58, बेनीप्रसादजी राय 1960 ते 61, रामकिसनजी दायमा 1962 ते 68, राय हरिश्चंद्र साहनी 1969 ते 73, माणिकचंदजी बोथरा 1974 ते 84, DB खिल्लारे 1984 ते 85, व्यंकटेश सेठ गोरंट्याल 1985 ते 86, शिवकुमारजी बैजल 1986 ते 87, रमेशचंद्र सेठ चोविशिया 1987 ते 1990, अशोक सेठ साहनी 1990, अशोक सेठ राऊत 1991 ते 93, कैलास सेठ गोरंट्याल 1993 ते 95, ताराबाई डिघोळे 1997 ते 98, किरणबाई जुन्नरकर 1998 ते 99, मिठ्ठूलाल सेठ दाड 1999 ते 2000, रूपकुमारजी चौधरी 2000 ते 2001, भास्कररावजी आंबेकर 2001 ते 2006, कल्पनाताई लाहोटी 2006 ते 2008, भारतीताई भगत 2008 ते 2011, पद्माताई भरतिया 2013 ते 2014 आणि पार्वताबाई रत्नपारखे 2015 ते 2016 आणि शेवटचे नगराध्यक्ष राहिल्या त्या संगीताताई गोरंट्याल यांचा कार्यकाळ म्हणजे 2017 ते 2021 असा फार मोठा काळ या जालना शहर नगरपालिकाचा राहिलेला आहे की जी की आता जालना शहर महानगरपालिका झालेली आहे. मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. जालना शहराची ही ऐतिहासिक अशी नगरपालिका आहे. 1932 पासून तर या नगरपालिकाचं निजाम सरकारपासून अस्तित्व आहे, ज्याला जालना बल्दिया ही प्रशासकीय नाव होतं. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या, म्हणजे नगरपालिकाची निवडणुका झाल्या आणि 1952 पासून ही नगरपालिका अस्तित्वात आली. ती आज 2021 नंतर इतिहास जमा झाली आणि 2026 मध्ये नगराध्यक्ष पदावरून आता महापौर हा बसणार आहे. तर नक्की आपला व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा की जेणेकरून आपला ऐतिहासिक माहिती इतरांनाही पोहोचेल.